एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा दिवस आता सकाळी तर नाश्ता केलेला आहे, तो दाखवायलाच नाही भेटला कारण खूप घाई झालेली. आणि आता बनवते जेवण. तर आज आमचा दोघांचा श्रावण आहे, त्यामुळे आम्हाला शाकाहारी आणि मम्मीचं ना मच्छी करायची. तर दाखवते मी, कंटिन्यू राहा. आम्हाला शाकाहारी बनवायला घेतलंय. आमचं दोघांचा उपवास बनवायची, ही भाजी करायची. मम्मी सगळा छोटी कोलंबी आणि बोंबील. त्यांचा उपवास नाहीये त्यामुळे याच्यात हळद मसाला सर्व टाकून घेते आणि मग दाखवते, कारण कॅमेरा पकडायलाच जमत नाही. याच्यात गरम मसाला, धना पावडर, आपला आगरी मसाला आणि वाटण टाकून घेतलंय. थोडंसं तेलावर मारते. पाणी टाकून घेतलंय, गरमच पाणी टाकते मी भाजी. गरम पाणी टाकल्यावर मसाल्याची चव तशीच राहते. भाजी बनवायला घेतल्यात मिरचीचे. मिरची भाजी बोंबील सगळे तळून घेते. पीठच घेतला, आता रवा नाही घेतला. आणि लसूण पण तसंच टाकलाय. फक्त मम्मी यांचा उपवास नाही आहे, आमच्या दोघांचा उपवास आहे. हाय, स्वयंपाक होताला आता किचनमध्ये तर जामच गरम होतो. इकडे आता मी पण भाजी होत आली. वालाचा बिरडा केलाय. छोटी कोलंबी आणि इकडे आम्हाला वड्या केल्या, जरा सुटल्याच त्या. आणि हे भजी आणि अजून यांचे बोंबील बनवायचे. असे काहीतरी बोंबील आता झालेले आहेत, काढून घेते ते सगळे. तर यांना एक बोंबील देते आणि थोडीशी कोलंबी, कारण त्यांना रात्री पण ठेवायचे. हा भाऊसांना वाढलाय जेवायला. आता यांना पण वाढते. तर मम्मीला जेवण घेऊन चालले. वाढलंय. वालाची भाजी आहे, वांगा बटाटा पण आहे, पण त्यांना वांगा बटाटा नाही.
बनवत घेतलाय नाश्त्याला. त्यात थोडासा तूप टाकलाय, तो गरम तुपामध्ये थोडा रवा भाजून घेते. हे क्या पूर्ण असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा थोडाच आहे त्यामुळे मी याच्यातच थोडा तूप टाकून काजू बदाम असे भाजून घेते. शॉर्टकट. जास्त असल्यावर असे वेगळे भाजून काढले तरी होतात. हा कालचा व्हिडिओ आहे, काल एंड नाही करायला भेटला आणि आज नाश्त्याला आम्ही रवा बनवून घेतला. जास्त लावला असा पूर्ण भाजून घ्यायचा. दूध गरम करत ठेवलंय, त्याच्यातच पाणी टाकलंय कारण थोडासाच रवा करायचा आहे ना, त्यामुळं सगळा शॉर्टकट करत घेतलाय मी. पूर्ण असं लाल होईपर्यंत भाजून घेतलाय आणि आता दूध आणि पाणी मिक्स आहे याच्यात. थोडासाच बनवायचं आहे त्यामुळे मी शॉर्टकट मारले, कारण सगळ्यांना नाही आवडत गोड. घरात दुसऱ्यांना इडली आहे, मेंदू वडा तो आहे आणि हा बाबूचा ना, आणि मी पण खाईन थोडा. दूध आणि पाणी टाकून घेतलंय. आता आपण साखर टाकू. जास्त गोड नाही करत. वेलची पण आधीच टाकलेली आहे. असं पूर्ण मिक्स करून आणि मग याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. थोडी टाकते नाही तर मस्त असं झाकण ठेवलेलं. आता बघू शकता किती मस्त असं. लास्टला साखर टाकायची सगळं झाल्यावर. मस्त असं हे सुटतं आणि एकदम असं मऊ मऊ होतं. तर आमचा शिरा तयार आहे. तर बाबूचा नाश्ता करायला देते. माझ्या सुकाची बाप्पा म्हणजे बाबूला बुद्धी दे. बाबू आता शाळेत चाललेले बाबा. हाय कर. बाबू आता शाळेत चालले, पप्पा चाललेत पोचवायला. दीदू बाय बाय. दीदी बाय बाय. बाबू आता शाळेत गेले. सो गाईज बाय बाय. कालचा व्हिडिओ एंड नाही करायला भेटला, तो आता एंड करते. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.